नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, निवडणूक संपली, लाडक्या बहिणी वाऱ्यावर। तर नेमकी बातमी काय आहे आणि शिंदे सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये जी काही आश्वासन दिलेली होती तर त्याची पूर्ती नेमकी कधी होणार आहे, तर या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आणि अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा 2100चा हप्ता शिंदे सरकारने नोव्हेंबरच्या आत देण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं तर त्याची पूर्तता होणार आहे किंवा नाही, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळून येईल की खरंच आता लाडक्या बहिणींना पुढील या योजनेचा पुढील लाभ मिळणार आहे किंवा नाही। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की टेक्नो अथर्व हे जे आपलं चॅनल आहे तर ते नेहमीच लाडक्या बहिणींसाठी आवाज उठवत आलेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्या योजनेची प्रत्येक अपडेट लाडक्या बहिणींना वेळोवेळी देऊन त्यांचे प्रॉब्लेम सुद्धा सोडवत आलेलं आहे। आणि अशीच आता एक बातमी महत्त्वाची आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथील सभेमध्ये जी काही घोषणा केलेली होती की निवडणुकीमध्ये जर आमचा विजय झाला, आम्हाला भरघोस मतदान मिळालं, तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्येच दिला जाईल। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहे की आपण महायुतीला प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानुसार जुलैपासून फॉर्म भरणे सुरू झाले। त्यानंतर 15 ऑक्टोबर हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, तर यासाठी लाखो महिला भगिनींनी फॉर्म भरले, त्यांचे फॉर्मही मंजूर झाले। त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना 7,500 रुपयापर्यंतच लाभ सुद्धा मिळालेला आपल्याला दिसून येईल। परंतु अशा लाखो महिला भगिनी आहे की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचा 1 रुपया पण आलेला नाही। तर त्या लाडक्या बहिणी रोजच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट्स करत आहे की आता आमचे पैसे कधी मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की 23 नोव्हेंबरला या विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे, बहुमत मिळालेलं आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची जबाबदारी आहे की त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं होतं लाडक्या बहिणींना की नोव्हेंबरच्या आत डिसेंबरचा हप्ता दिला जाईल, तर त्या आश्वासनाची नैतिक पूर्तता करायला हवी। परंतु निवडणुकीचा जसा निकाल लागलेला आहे त्यानंतर आपल्याला कळत आहे की वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे। परंतु या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहून महायुतीला मतदान केलेलं आपल्याला दिसून येईल। परंतु आता काय होताना दिसत आहे की तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच करताना दिसत आहे। त्यामुळे होऊ शकते की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परत मुख्यमंत्री होतील किंवा नाही, तर ती मोठी शंका निर्माण झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी रोजच विचारत आहे की आता या योजनेचं काय होणार आहे आणि आम्हाला पैसे मिळणार आहे किंवा नाही। तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तर ते आज राजीनामा देणार आहे मुख्यमंत्री पदाचा। त्याचबरोबर दिल्लीमधून हा निर्णय होणार आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे की अजितदादा मुख्यमंत्री होणार आहे। तर आज मुख्यमंत्री नेमकं कोण होणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर हे डिक्लेअर होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री झाले नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अडचणीत येऊ शकते, कारण आता 3-4 दिवस झालेले आहे आणि आता 4 दिवस बाकी आहे। कारण आजची 26 नोव्हेंबर म्हणजे अजून हा महिना संपण्यासाठी 4 दिवस बाकी आहे आणि या 4 दिवसामध्ये एकनाथ शिंदेंनी महायुतीचा प्रचार करताना जे काही आश्वासन दिलेलं होतं की डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्येच दिला जाईल, तर त्या आश्वासनाची पूर्ती करणं गरजेचं आहे। 4 दिवस बाकी आहे, परंतु याच्यावर पाहिजे ती कार्यवाही होताना दिसत नाही।
तरी पण आपण बघूया की या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये नेमकं गव्हर्नमेंट काय निर्णय घेणार आहे। कारण लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळेच महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि ते परत सत्तेत आलेले आहे। जर महिलांनी महायुतीवर विश्वास दाखवला नसता तर त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालं नसतं, त्यांचं सरकार परत सत्तेत आलेलं नसतं। म्हणून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की लाडक्या बहिणीनं आता उरले फक्त 4 दिवस आणि या 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींसाठी निर्णय घेणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर 2100 रुपयाचा GR येणे अपेक्षित आहे। त्यामुळे आजपासून आता आपण 4 दिवसाची वाट बघूया। या 4 दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिला भगिनींना होणे अपेक्षित आहे आणि जे कोणी नवीन आता मुख्यमंत्री होणार आहे तर त्यांनी तात्काळ निर्णय घेणे गरजेचं आहे आणि असं झालं नाही तर नेमक्या लाडक्या बहिणी अडचणीत येऊ शकतात। त्यानंतर मात्र लाडक्या बहिणींचा महायुतीबाबतचा विश्वास उठू शकतो। त्यामुळे महायुतीने तात्काळ याची दखल घ्यावी आणि लाडक्या बहिणींना त्यांचे जे काही लाभ आहे अगदी जुलैपासून ते नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंतचा तर तो लाभ देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, तरच लाडक्या बहिणी भविष्यातही महायुतीवर विश्वास ठेवतील। तर लाडक्या बहिणींनो, आता या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट येणार आहे तर ते आपणास वेळोवेळी कळवलं जाईल। त्याचबरोबर गव्हर्नमेंट नेमका कोणता निर्णय घेत आहे याची सुद्धा माहिती आपणास तात्काळ दिल्या जाईल। त्यामुळे आता चिंता करू नका आणि आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे ते शासनापर्यंत जावे यासाठी आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। म्हणजे काय होईल की शासनाचे जे काही प्रतिनिधी आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ते याच्यावर तात्काळ कार्यवाही करून लाडक्या बहिणीचे जे काही पैसे अजूनपर्यंत राहिलेले आहे तर ते पैसे मिळवून देण्यास प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।